तर आपण ह्या सर्व सद्ग्रंथांना मान्य आहेत. हिंदूंना तर हे ग्रंथ मान्य आहेत जे दासाने आत्ता सांगितले. पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र पुराणे, उपनिषद तर वेगळी गोष्ट आहे, त्यांना विसरून जा. ते तर कोणा व्यक्ती विशेषाचा स्वतःचा जो अनुभव आहे, त्याने जसं ईश्वराला जाणलं त्याने तशी कथा लिहिली. ती वेद व गीता पुराणाची ताळमेळ करत नसेल तर ती ठीक नाही. आणि मग पुराण पण वेद आणि गीतेच्या निम्न स्तरावर येतात. तो श्री ब्रह्माजींचा ज्ञान अनुभव आहे. ब्रह्माजींकडून ऐकून इतर ऋषींनी जो आपला अनुभव आला ते मग 18 विभागात वाटले. वास्तवात मूळ शास्त्र आपले पवित्र वेद, पवित्र गीता आणि पवित्र सूक्ष्म वेद आहेत. ते कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट आहेत, ऑल इन वन आहेत, जे गॉड गिव्हन आहेत, जे भगवान स्वतः देतो. ते ते वेद ते आहे खरं ज्ञान. त्या खऱ्या ज्ञानालाच खरं ज्ञान आपल्या अंतःकरणात सामावण्यासाठी, पटवण्यासाठी ह्या पुराणांचा, वेदांचा, गीतेचा आधार घेतला जातो की जे ज्ञान भगवान देतो ते ह्याच्याशी पण जुळतं. जे ह्याच्यामध्ये यथार्थ ज्ञान आणि भक्तिविधी नाही ती त्या सूक्ष्म वेदात आहे. तर मग आम्हाला हा विश्वास वाटतो की जे वेदात सांगितले केवळ एक ओम मंत्र आहे. गीता सांगते ओम तत्सत, तो पूर्ण परमात्मा मिळवण्याचे केवळ 3 मंत्र आहेत. हा आहे इनकम्प्लीट हा कोर्स. आणि त्याच्यात काय लिहिले सूक्ष्म वेदात प्रथम मंत्र आहे तो 7 मंत्र आहेत. वेदात पण संकेत करतात की जोपर्यंत तत्वदर्शी संत येत नाहीयेत तिथे 5 नामं दिली जातात. आणि जेव्हा तत्वदर्शी संत येतो तेव्हा ती वेळ येते भक्तीची, तर त्यावेळेस 7 मंत्र दिले जातात. त्यानंतर मग 2 मंत्र आणि मग कंप्लीट कोर्स करून मूळ मंत्र दिला जातो. तर हे आहे त्या सूक्ष्म वेदात सगळं ज्ञान. तर सांगण्याचा भाव आहे की पवित्र वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र पुराण, पवित्र बायबल, बायबल 3 पुस्तकांचा, पवित्र पुस्तकांचा संग्रह आहे. आणि पवित्र कुराण शरीफ, पवित्र गुरु ग्रंथ साहिब, पवित्र गुरु ग्रंथ साहिबमध्ये जी महिला पहिलाची वाणी आहे ती वाणी आहे त्या परमात्म्याशी परिचित त्या पुण्यात्मा श्री नानक देवांची. त्यानंतर ज्या इतर गुरुदेवांची वाणी त्या गुरुदेवांचे, जर ते नानक देवजींच्या वाणीशी आणि सूक्ष्म वेदाशी जुळत नसेल तर ती त्या स्तराची वाणी नाहीये. तर म्हणून आपण आपल्या परमात्म्याला समजण्यासाठी, आपल्या परमात्म्याला ओळखण्यासाठी या सद्ग्रंथांचा आधार घ्यावा लागेल, यांच्यावरून प्रमाणित करावे लागेल. जे ह्या सद्ग्रंथांशी जे जुळतात आणि ह्या सद्ग्रंथांवर, ह्या कसोटीवर जे खरे उतरतात तर ते आहेत परमात्मा. तर सगळ्यात त्यानंतर ज्या महापुरुषांना परमात्मा प्राप्त झाला आणि त्यांनी मग कोणते मंत्र जपले, ज्याने त्यांना मोक्ष मिळाला, तर ते आहेत मंत्र भक्तीचे. आणि तेच मंत्र आपल्या सद्ग्रंथांशी जुळतात की खरोखरच ते मंत्र हेच आहेत आणि त्या महापुरुषांनी पण तेच मंत्र जपले आणि त्यांना मोक्ष मिळाला आणि सद्ग्रंथही तेच सांगतायत. तर हा आहे खरा भक्तिविधी. ह्यात फक्त 2च गोष्टी आहेत समजण्याच्या. एक तर हु इज रियल गॉड, वास्तविक भगवान कोण आहे, आणि व्हॉट इज द रियल वर्शिप ऑफ, वे ऑफ वर्शिप ऑफ गॉड, परमात्म्याच्या भक्तीची जी रियल सत्साधना कोणती आहे, कोणता मार्ग आहे. हे 2 जेव्हा क्लिअर होतात तेव्हा मग निसंशय होऊन तुम्ही भक्ती करू शकता, तुम्ही भक्त बनाल. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक 53 मध्ये 53 मध्ये म्हटले की अर्जुन, ज्यावेळी तुझी बुद्धी वेगवेगळ्या प्रकारे भ्रमित करणाऱ्या वचनांवरून हटून एका तत्वज्ञानावर स्थिर होईल तेव्हाच तू योगाला प्राप्त होशील, तेव्हाच तुझी भक्ती सुरू होईल, तू भक्त बनशील, योगी होशील. तर ह्या दासाचा जो उद्देश आहे, भगवानाचे काळाशी जे प्रॉमिस आहे, ॲग्रीमेंट आहे, ते हेच होतं. काळाने म्हटलं होतं की तुम्ही तुमचं ज्ञान देऊन तुम्ही तुमचं बनवा प्रभू, बायफोर्स करू नका. जो तुमच्या ज्ञानाला मानेल तो तुमचा झाला, जो माझ्या जंजाळात अडकेल तो माझा असेल.
मी त्याला खाईन, नाचवेन, जन्म मृत्यूमध्ये त्याला फेऱ्या मारायला लावीन, त्यात अडथळा करू नका. परमात्म्याला तर माहीतच होतं की मी जर यांना घेऊन जाऊ शकतो एका सेकंदात पूर्ण विश्वाला, पण त्यांना तिथे जाऊनही पुन्हा तीच कुबुद्धी सुचेल, यांना पुन्हा पाठवावं लागेल मला. तर आधी तिथे नेण्याच्या योग्य बनवलं जाईल तुम्हाला इथून, तुमचे भक्तिकर्म वाढवून, तुमच्यात साधुता पण आणून, तुमच्यात विशेष तळमळ निर्माण करून, ते खरं ज्ञान सांगून, तुमच्यात विशेष तडफ तयार करून, तुमची एकमेव ओढ सतलोकात जाण्याची असेल तेव्हा तिथे जाल. तर त्यासाठी ह्या इथली व्यवस्था आणि वरच्या व्यवस्थेचं एकत्र चित्रार्थ आणि वर्णन केलं जातं, कारण की तुमचं मन ह्या खराब जगातून निघून त्या सुखमय लोकात असं प्रेरित होईल, जसं आपण तिथून इथे येण्यासाठी इतके उत्सुक होतो. इतकी उत्सुकता, इतकीच प्रबळ प्रेरणा इथून तिथे जाण्याची व्हावी. आणि ती होईल, कारण आत्तापर्यंत आम्हाला ज्ञानातलं कख पण माहीत नव्हतं. आपण तर जन्म मरणाच्या चक्रातच पूर्ण मानलं होतं की बस हेच एक काम आहे, मरा सगळे मरतात, आम्ही पण मरतो, काही फरक पडणार नाहीये. आता कळून चुकेल, ह्याने खूप फरक पडणार आहे. कोटी जन्म झाले आहेत आमचे धक्के खात खात, गाढव कुत्रे डुक्कर बनून भटकत. थोडंसं मनुष्य शरीर आहे तर यात सुखाचं जेवण मिळतं, यात आपण माहीत नाही काय बनवून बसलो. तर आमचे ते ज्ञानाचे ही चक्षु उघडेल भगवान, मग आम्हाला भूत भविष्य वर्तमान सगळं दिसू लागेल. तर जो प्रसंग चाललाय त्यावरच येऊया. परमात्म्याला ओळखणं सगळ्यात पहिलं काम आहे आपलं, कारण की आजपर्यंत आपल्याला डेफिनेशन ऑफ गॉड माहीतच नव्हती. परमात्म्याच्या प्रभूच्या परिभाषेशी परिचित नाहीये. कोणी म्हणतं भगवान निराकार आहे, कोणी म्हणतं भगवान श्रीकृष्ण आहे, श्रीराम आहे, ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री ब्रह्माजी, श्री शिवजी हेच भगवान आहेत. मग हनुमानजी भगवान आहेत, मग गणेशजी भगवान आहेत. त्यानंतर ही जी छोटी मंदिरं समाध्या आपण बनवून ठेवल्यात त्यांनाही भगवान बनवलं. बघा परमात्म्याची परिभाषा काय आहे. परमात्म्याची व्यवस्था अशी आहे, जसं इथे तुम्ही बघता अधिकारी आहे, कर्मचारी आहे, अधिकारी आहे, आणि मग मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान हे सर्व साहेब म्हटले जातात. जसं कोणी डेप्युटी कमिशनर साहेब, कमिशनर साहेब, मंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, पंतप्रधान साहेब, राष्ट्रपती साहेब, तर हे सगळे साहेब आहेत. साहेब म्हणजे मालक आहेत, भगवान आहेत, प्रभू आहेत. आपापल्या स्तरावर, आपापल्या क्षेत्रात, आपल्या ज्युरिस्डिक्शनमध्ये हे इतके इतके साहेब सगळेच आहेत. परंतु रियल साहेब कोण आहे? रियल साहेब, रियल मालक देशाचा राष्ट्रपती असतो. अशाच प्रकारे आपण परमात्म्याची परिभाषा समजायची. जेवढे हे भगवान आहेत, गणेशजी आहेत, ब्रह्मा विष्णू महेशजी आहेत, आणि माता आहे, दुर्गा आहे, देवी आहेत, हे सगळे साहेब आहेत, ईश्वरीय शक्ती प्राप्त आहेत, पण त्यांची एक सीमा आहे, ज्युरिस्डिक्शन आहे. ब्रह्म 21 ब्रह्मांडांचा साहेब आहे. ब्रह्मा विष्णू महेश एक एक विभागाचे मंत्री आहेत, साहेब आहेत, मंत्री. रजोगुण विभागाचे ब्रह्माजी, सद्गुण विभागाचे विष्णूजी, तमोगुण विभागाचे शिवजी, हे तर केवळ एका ब्रह्मांडात एक विभागीय मंत्री आहेत. आणि यांचा पिता जो ब्रह्म आहे, जिथून गोष्ट सुरू झाली की ब्रह्म क्षरपुरुष हा पण स्वतःला भगवान मानतो. हा केवळ 21 ब्रह्मांडांचा प्रभू आहे, स्वामी आहे, ब्रह्म आहे. हा पण नाशवान, ह्याच्या अंतर्गत असलेले सर्व प्राणी सर्व नाशवान, ब्रह्मा विष्णू महेशपर्यंत नाशवान. त्यानंतर ब्रह्मच्या पुढे परब्रह्म, परब्रह्म म्हणजे नेक्स्ट गॉड, पुढचा मालक, त्याला अक्षरपुरुष सुद्धा म्हणतात. हा 7 शंख ब्रह्मांडांचा प्रभू आहे, स्वामी आहे, साहेब आहे. ह्याच्या वरती आहे मग पूर्ण ब्रह्म, परमक्षर ब्रह्म म्हणजे सतसाहेब. तो असंख्य ब्रह्मांडांचा प्रभू आहे, असंख्य ब्रह्मांडांचा मालक आहे, इन्क्लुडिंग
अक्षर पुरुष अँड क्षर पुरुष ह्या सगळ्यांच्या वर मालक आहे तोच वास्तवात पुरुषोत्तम आहे. त्यालाच वास्तवात परमात्मा म्हटलं जातं. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष स्पष्ट सांगितले आहेत. क्षरपुरुष हा 21 ब्रह्मांडांचा मालक, हा ब्रह्मकाळ आहे. 7 शंख ब्रह्मांडांचा मालक आहे तो अक्षर पुरुष आहे, ज्याला परब्रह्म पण म्हणतात. ह्या दोघांचे जेवढे पण प्राणी ह्यांच्या अंतर्गत सर्व नाशवंत आहेत आणि हे स्वतः पण नाशवंत आहेत. गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक 17 मध्ये म्हटले की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरता य लोकत्रायम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वर. वास्तवात उत्तम पुरुष श्रेष्ठ भगवान तर ह्या दोघांपेक्षा वेगळा आहे क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषाहून, आणि त्यालाच परमात्मा म्हणतात. अय होय पुण्यात्म्यांनो, जिथे हा असा अन्याय होतो, तुम्ही काश्मीरमध्ये बघताय काय स्थिती झाली आहे. ज्या घरांना चिकटून बसले होते त्यांच्या छतावर बसून जीवाची रक्षा मागतायत आणि त्यांना उचलून बाहेर काढलं जाते. डोकावून पण बघत नाहीत त्या घरांकडे, फक्त आपला जीव दिसतोय कुठे 2 तुकडे मिळावेत. तर पुण्यात्म्यांनो, अशा वाईट लोकात ह्याला आपण परमात्मा म्हणू शकतो जिथे आपण राहतोय. मागे केदारनाथमध्ये केवढा नाश झाला होता. जागोजागी काय हाल होत आहेत. कुणी दुर्घटनेत मरतं, कुणी भूक बळी आहेत, कुठे ॲक्सिडेंट झाला, कुणी कॅन्सरने आजारी आहे, कोणी कोणत्या व्यथेने दुःखी आहे. ज्या लोकात तुम्ही राहताय, काय हा परमात्म्याचा लोक असू शकतो? परंतु हा सुद्धा परमात्मा प्रसिद्ध होतोय. आता ह्या गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17 मध्ये स्पष्ट केले की त्याला परमात्मा म्हणतात. परम आत्मा, श्रेष्ठ आत्मा. तर भगवान म्हणूनच म्हटला जातो की तो परमात्मा आहे, तो श्रेष्ठ आत्मा आहे. श्रेष्ठ आत्मा तो आहे. आत्मा आहे तर परमात्मा साकार आहे. आपणही आत्मा आहोत. आपण परम आत्मा नाही आहोत, आपण आत्मा आहोत. आत्मा पण मलिन आत्मा झालो. तो परमात्मा आहे, कॉन्स्टंट असतो, त्याच्यात काही मलिनता कधी येत नाही. म्हणून तो भगवान आहे, सर्वशक्तिमान आहे. तर आपण परमात्म्याचा अर्थ जो दुःख न देवो केवळ सुख देतो त्याला परमात्मा म्हणतात. इथे हे पण स्पष्ट केले की तोच सर्व तिन्ही लोकात प्रवेश करून. आता 3 लोकांची 2 प्रकारची स्थिती असते. जसं एकतर हरियाणाची राजधानी आणि एक राजधानी सेंटरची. राजधानी दोन्ही आहेत, कॅपिटल दोन्हींना म्हणतात, पण दिनरात्रीचा फरक आहे. असंच हे लोकातलं अंतर आहे. जसं 3 लोक, एकतर ब्रह्माजींचा, एकतर हा लोक आहे पाताळ लोक, पृथ्वीलोक आणि स्वर्गलोक. हे पण 3 लोक आहेत. मग 3 लोक अजून वेगळे आहेत. एकतर क्षरपुरुषाचा लोक, 21 ब्रह्मांडांचं क्षेत्र. मग 7 शंख अक्षर पुरुषाचा लोक, 21 7 शंख ब्रह्मांडांचं क्षेत्र. आणि मग तिसरा जो लोक आहे तो सतलोक, वरचा जो लोक आहे अविनाशी स्थान आहे, तो सगळा वेगळा एक लोक आहे. त्याचे विभाग जरूर आहेत, 3-4 आहेत इथे, पण हे 3 लोक असे बनतात. जेव्हा इथे आम्ही ज्ञान सांगतो तेव्हा हे 3 लोक वेगळे असतात. 3 लोक का राज है गरमा विष्णु महेश, ऊंचा धाम कबीर का वाणी ग्रह विदेश. तर जेव्हा इथे 3 लोकांविषयी बोलतो तर पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळापर्यंत सीमित आहे. आणि जेव्हा इथे म्हणतात की 3 लोकात प्रवेश करून तिथे सर्वांचं पालन पोषण करतो, आता 3 लोक हे असे बनले. एक हे 21 ब्रह्मांडांचं क्षेत्र ब्रह्मचं, आणि 7 शंख ब्रह्मांडांचं क्षेत्र हे परब्रह्म म्हणजे अक्षरपुरुषाचं. आणि वरचे जे 4 लोक आहेत, सतलोक, अलकलोक, अगमलोक आणि अनामी अकहलोक, हे 4 लोक, ते लोक मग एक आहे 4ही मिळून, आणि हे 2 लोक वेगळे. अशा प्रकारे हे 3 लोक आहेत. कारण की अध्यात्म मार्गाचं ह्या पृथ्वीवर ह्या दासाव्यतिरिक्त वर्तमानात कोणाला माहिती नाही. एक कख सुद्धा माहिती नाहीये. ही तर दया झाली दात्याची. हे सगळे आपापले ढोल वाजवत आहेत. हे तर एवढेच की जसं सामान्य जनता आहे त्यांना त्यांच्या कामाशी मतलब आहे. आणि जे साधू संत बनवले काळाने, त्यांचा नाईलाज आहे सद्ग्रंथांना वाचून त्यांना मूर्ख बनवण्याचा. तर त्यांनी जे उलटसुलट सांगितलं, श्रद्धाळूंना काय माहीत, हे टीचर. आता विद्यार्थ्यांना काय माहीत, टीचर 2-6 चुकीचं शिकवतायत. ते तर 2-6 फक्त ऐकवायचे, 2-6 पाठ करून टाकलं, आता 2-6 झालं.
आता जर बेदुणे 4 सांगितलं तर आवडत नाही त्यांना, कारण हजारो वर्षांपासून हेच ऐकतायत बेदुणे 6. पण बेदुणे 4 तर 4च राहणार, कधी ना कधी स्वीकार पण होईल. तर कबीर भगवान आहे, कबीर परमात्मा आहे, हे ब्रह्मा विष्णू महेश तर बेदुणे 6 शिकवून ठेवलंय. हे भगवान नाहीयेत, हे बेदुणे 6 नाही, बेदुणे 4 कबीर साहेब आहेत. तर सांगायचा भाव आहे की पुण्यात्म्यानो, ज्ञानानेच ज्ञान मिळतं. ज्ञान आम्हाला मिळालं नाही, सद्गुरू आम्हाला मिळाला नाही, सत्संग आम्हाला ऐकायला प्राप्त झाला नाही, तर अज्ञानाचं गाठोडं बांधून ओझं लादून फिरत होतो जी, आता ती उचलून फेकायची आहे. ही उचलायची आहे भगवानवाली आपल्याला. ही आपल्याला सदा सुखी करेल. परमात्म्याला सगळ्यात आधी आपण परमात्म्याला ओळखायचं आहे. आणि जोपर्यंत आपल्याला ज्ञान नसेल तर आपण कसे पुढे जाणार? तर हे सिद्ध झालं की परमात्म्याची परिभाषा ही इतकी बनली, 2 अक्षरात सहजपणे लक्षात आलं तुमच्या. 10 मिनिटांचा सत्संग आहे, ज्ञान समजायला जो इच्छितो तो समजेल एवढीशी गोष्ट आहे. सद्ग्रंथ तुमच्याकडे आहेत, अध्याय श्लोक दास सांगतोय आणि दाखवतोय सुद्धा वेळोवेळी. तर लवकर समजून घ्या, जेवढा उशीर कराल तेवढा पश्चाताप कराल. आता आपण पुढे जाऊया. आता परमात्म्याची जी परिभाषा आहे ती एवढीशी आहे. तर आता आपण या सद्ग्रंथातून ओळखायचं आहे की कोण आहे तो समर्थ, तो परमअक्षर ब्रह्म कोण आहे, तो कुठून प्रमाणित होईल? आपल्या सद्ग्रंथातूनही होणार. आणि जे सद्ग्रंथ सांगतायत आणि जे प्रत्यक्षदर्शी महापुरुष सांगतायत, ज्यांना भगवान भेटलाय, आणि दोघांची एकसारखी व्याख्या आहे. तर ही इज गॉड, ही इज कम्प्लीट गॉड, ही इज सुप्रीम गॉड. तोच आहे तो पूर्ण परमात्मा, तोच आहे वास्तवात भगवान. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 23-24 मध्ये स्पष्ट केले की अर्जुन, शास्त्रविधीचा त्याग करून जे मनमानी आचरण, मनमानी मंत्र जप करतात, साधना करतात, ते व्यर्थ आहे. ना तर त्यांना कोणती सिद्धी प्राप्त होते, ना कोणतं सुख होतं, ना त्यांना गती मिळते. ह्याचसाठी तर आपण भक्ती करतो, तिन्ही गोष्टी मिळाव्यात. आणि मग स्पष्ट केले की कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत, म्हणजे जी साधना केली पाहिजे, जी ना करण्यायोग्य आहे, त्यासाठी सद्ग्रंथच प्रमाण आहेत. कोणाच्या दंतकथेवर विश्वास करू नका. तर पुण्यात्म्यांनो, सगळ्यात आधी आपण आपले सद्ग्रंथ घेऊया. ते सद्ग्रंथ जे सांगतात, आणि मग नंतर ज्या महापुरुषांना आपण मोक्ष मानतो, गुरु नानक देवजी जे शीख धर्माचे प्रवर्तक आहेत, शीख गुरु नानक देवजी, यांना जगात असं कोणी म्हणणारा नाहीये की यांना परमात्मा भेटला नाहीये. इतर कोणाला आपण मानू ना मानू, कारण की खूप कमी परिचित आहे त्या महापुरुषांच्या बाबतीत ज्यांच्या विषयी दास यांची शुभनामे सांगतो. जसं आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय धरमदास साहेबजी यांच्यापासून कबीर पंथ सुरू झाला. आणि कबीर पंथ पण आपल्या पवित्र कबीर सागरपासून आज बिलकुल परिचित नाही. त्यात सांगितलं काय आहे? आता सगळ्यात मोठी समस्या दासासमोर ही आली आहे की कबीर पंथात माझा जन्म झाला. जन्माचा अर्थ हा नाही की जन्मापासून मी कबीरपंथी होतो, नाही. अध्यात्म जन्म माझा कबीर पंथात झाला. गरीब दासवाल्या पंथात, गरीब दासांचा पंथ सुद्धा कबीर पंथ म्हटला जातो. जेव्हा दासाने आदरणीय गरीबदास साहेबजींची जी वाणी वाचली, बघितलं, आणि जे गरीबदास पंथाचे लोक, साधक जे साधना करत होते, त्यांचा फरक पाहिला, डोकं फिरायचं की हे मानावं की यांच्या लोकवेदाला मानावं. एवढं ज्ञान त्यावेळी नव्हतं. मग हळूहळू परमात्म्याने ज्ञान परिपक्व केलं, तेव्हा बघितलं की कबीर पंथी आणि कबीर साहेबांच्या विरुद्ध ज्ञान देत आहेत. कबीर साहेबांना एक सिंपल सद्गुरू मानतात, भगवानाला निराकार सांगतात. हीच दशा गरीबदास पंथाची. एक माझे गुरुदेव सोडून गरीबदास पंथात मी कोणी संत नाही पाहिला जो ठीक भाषा बोलतो आणि अनुकूल कथा आणि अनुकूल ज्ञान देतोय. त्यानंतर मग गीता आणि वेद, कारण की यात आपला जन्म बाय बर्थ आपण तिथे होतो. एकतर आई वडिलांपासून जन्म झाला, तेव्हापासून हिंदू धर्मात आणि ब्रह्मा विष्णू महेश आणि या सद्ग्रंथात जन्म झाला. आता त्या गीता वेद आणि पुराणांना बघितलं तर आमचे धर्मगुरू आमच्या समाजात जे चालू होतं, लोकवेद आणि दंतकथा आणि साधना, त्याच्या पूर्ण विपरीत.
आता एवढा मोठा पर्वत उभा राहिला की कशी कुठून सुरुवात करायची यांना समजवायला. आणि कोणाला असं म्हटले की तुझी साधना चुकीची आहे तर तोंड फिरवतो, दूर जातो, बोलत पण नाही आणि शत्रू बनून उभा राहतो. तर परमात्म्याचं वचन होतं म्हणून आज हे सफल झालं, नाहीतर जीव ह्या काळाच्या जाळ्याला तोडू नाही शकत. ते तर कबीर भगवानांनी तोडलं आहे. ह्या दासाच्या डोक्यावर जे खापर फोडले, केलं आहे परमात्म्याने हे. आता परमात्म्याची थोडीशी ओळख सांगू, कारण की परमात्म्याला जाणण्यासाठी तर ऋषींनी संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, तरीही लक्षात आलं नाही त्यांच्या. त्याचं कारण काय होतं? वस्तु कहाँ खोजे कहाँ, किस विद लागे हाथ, एक पलक में पाइयो, खोजी ले लो हाथ. एक शेठ होता. त्याने आपल्या मुलांना सांगितलं होतं की बाळांनो, आत्ता मी तुम्हाला धन दाखवणार नाही आणि मी लिहून जाईन एका पॅडवर, वहीमध्ये. माझा कधी जर अचानक मृत्यू झाला तर त्या पॅडवरून समजून घ्या, त्याच्या आधारे काढून घ्या आणि पॅडवर पण कोडवर्डमध्ये लिहिले की कोणी याला वाचून चोराने शोधू नये. पित्याचा मृत्यू झाला. मुलांनी मग काही दिवसांनंतर क्रियाकर्म करून बघितलं की पिताजी धन खूप आहेत म्हणायचे आणि पॅडमध्ये लिहिलंय म्हणायचे. पॅड बघितलं, वही बघितली, त्यात लिहिलेलं सापडलं की चांदणी चतुर्दशी रात्रीच्या 12 वाजता मंदिराच्या घुमटात सर्व धन दडवून ठेवलंय. आता त्यांनी काही दिवसांनंतर पाहिलं, रात्री 12 वाजता तो मंदिराचा घुमट फोडला. मंदिराचा घुमट फोडून पाहिलं, त्याच्यात काही नाही सापडलं. मग खूप चिंतित झाले की एवढी संपत्ती आणि पिताजींनी तर चुकीचं लिहिलंय, हे तर खूप, आता ती मिळणार नाही, कारण जिथे त्यांनी लिहिलंय तिथे तर मिळालीच नाही, तर अजून कुठे शोधू शकणार. खूप चिंतित उदास होते. त्यांचा मित्र होता त्यांच्या वडिलांचा एक लालाजी. तो शोक व्यक्त करण्यासाठी आला, कारण की पूर्वी काही साधनं नव्हती. खूप दिवसांनी, महिन्यांनी कळायचं की मृत्यू झालाय मित्राचा. मुलांनी आपली समस्या सांगितली की काका, असं असं आमच्या वडिलांनी संपत्ती लिहिली होती, ती मिळाली नाही आणि आम्हाला तर खूप काळजी वाटते, खूप मोठी संपत्ती आहे. तो म्हणाले की बाळांनो, दाखवा कुठं लिहिलंय, मी बघतो. त्याने बघितलं, त्यात लिहिलं होतं चांदणी चतुर्दशी रात्री 12 वाजता आणि मंदिराच्या घुमटात सारी संपत्ती आहे. हा घुमट तर तोडून ठेवलाय मंदिराचा. तेव्हा गाववाले म्हणू लागले की अरे नाठाळांनो, तुमचा बाप एवढा धार्मिक होता, मंदिर बनवलं, तुम्ही तोडून टाकलं. त्यांनी शर्मेने म्हटलं की आम्ही छान बांधू, वडिलांचा आदेश आहे. तिथे तर अशी लाज वाचली. मग त्यांचा तो काका सांगू लागला, बाळा, हा घुमट पुन्हा बांधा आणि येत्या चांदणी चतुर्दशीला मी परत येईन, मग सांगीन धन कुठे ते. त्यांनी मंदिर पुन्हा बांधलं, घुमट पूर्ववत. तर चांदणी चतुर्दशी रात्री 12 वाजता त्या मंदिराची जी सावली जिथे पडत होती, त्या मंदिराजवळ अंगणात घुमट जिथे दिसत होता, 12 वाजता वा 2 वाजता जसं त्याने सांगितलं होतं, चांदणी चतुर्दशीला मंदिराची सावली जिथेही पडत होती घुमटाची, म्हणाला, बाळा, इथे खूण कर अंगणात, कच्च्या जमिनीत इथे खोदा. ते खोदलं तर जशीच्या तशी मिळाली आणि तिथे फोडला मंदिराचा घुमट. हे कोड वर्ड होते. तर हे सद्ग्रंथ जे आहेत त्यांच्यात परमात्म्याने कोड वर्डमध्ये संपत्ती दडवून ठेवली होती. तो कोड वर्ड या दासाला समजलाय. आता उघडलाय भंडारा. तर जेवढेही ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले, ज्यांची शुभनामे दास परत परत सांगत असतो,
त्यांना सोडून सगळ्यांनी घुमट फोडले. ते ठिकाण नाही मिळालं त्या खजिन्याचं जे आपल्या सद्ग्रंथात अंगणात पुरलेलं होतं. ह्या दासाने येऊन उघडलं, जसाच्या तसा मिळाला, जो आज आपण खर्चला आणि खाल्ला. तर सगळ्यात आधी आम्ही तुम्हाला आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले ही कथा तुम्हाला अनेक वेळा सांगितली आहे. थोडीशी हिंट आज देऊन आजचा विषय पुरा करू. आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुडाणी, जिल्हा झज्जर, हरियाणा प्रांतात हे जाट शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म होता. 1400 एकर जमीन होती. खूप मोठे शेतकरी होते आणि तिथे त्यांचे आजोळ होते. आजोळीच राहायचे, कारण की त्यांचा कोणी मामा नव्हता. म्हणून त्यांच्या आजोबांनी त्यांचे पूज्य वडील म्हणजे गरीबदासजींच्या पूज्य वडिलांना तिथे घर जावई ठेवलं होतं आणि सारी संपत्ती त्यांच्या नावे केली होती. गरीबदासांचा जन्म तिथेच झाला होता. जेव्हा ते 10 वर्षांचे झाले होते, आपल्या शेतात आपल्याच गायींना चरायला घेऊन जायचे. गावच्या अन्य व्यक्ती पण आपल्या गायी त्यांच्याच शेतात चारायचे, कारण की खूप जास्त जमीन होती. तर परमात्मा संवत 1784 सन 1774 मध्ये जन्म झाला होता गरीबदासजींचा. 10 वर्षांनंतर जेव्हा ते 10 वर्षांचे झाले तेव्हा भगवान भेटले संवत 1784 मध्ये. सन 1727 मध्ये परमात्मा कबीर साहेब सतलोकातून आले जिंदा महात्म्याच्या रूपात. तिथे मुलं बसली होती वृक्षाच्या खाली, जांडीच्या झाडाखाली. जांडीच्या दिवसा 10 वाजण्याच्या आसपास फाल्गुन वद्य द्वादशी, फाल्गुन शुद्ध द्वादशी, चांदणी द्वादशी, तर त्यावेळेस उकाडा असतो. झाडाखाली बसून जेवण करत होते. परमात्मा एक रस्ता जातो छुडाणी गावापासून, कबलाणा गाव आहे, छुडाणी गावापासून कबलाणा गावाला कच्चा रस्ता जायचा, आता तर पक्का रस्ता झालाय. तिथे जांडीचं झाड होतं. परमात्मा मागून आले त्या रस्त्याने, तिथेच उतरले सतलोकातून येऊन एकदम. मग अतिथी रूप घेऊन चालू लागले साधू रूपात. तिथे बसलेले सगळे, तिथे उपस्थित सगळ्या गुराख्यांनी, गवळ्यांनी म्हटलं की महाराज भोजन करा. परमात्म्याने म्हटलं की मी भोजन करून आलोय. मग म्हणाले भोजन करणार नसाल तर दूध तरी प्यावंच लागेल. आम्ही काही खाऊ पिऊ घातल्याशिवाय साधू अतिथीला जाऊ देत नाही. परमात्म्याने म्हटलं की मी कुमारी गाईंचं दूध पितो, ते द्या बाबांनो. ते म्हणू लागले गवळी की महाराज तुमची दूध पिण्याची नियत नाहीये, तुम्ही चेष्टा करताय. मग गरीबदासांनी छोट्याशा कालवडीला आणलं पकडून, जिने दूध पिणं सोडलं होतं आणि अजून तिला बैलाने टच केलं नव्हतं. म्हणजे कुमारी, अंडरस्टूड आहे, कुमारी शब्द पर्याप्त आहे. तिला घेऊन आले. परमात्मा म्हणाले, गरीबदासजी म्हणू लागले महाराज हिचं वासरू नाहीये, दूध कशी देईल. कबीर परमात्म्याने म्हटलं जिंदा महात्म्याच्या रूपात बाळा काही स्वच्छ पात्र आण, दूध काढायचं आहे. मातीचं भांडं होतं, छोटंसं मडकं. गरीबदासजींनी म्हटलं की ह्याच्या खाली ठेव, बसून राहा. तो पकडून बसला कालवडीच्या खाली, आचळांच्या खाली. परमात्म्याने वरून आशीर्वादपूर्वक हात ठेवला. लांब लांब आचळं झाली आणि दुधाची धार सुरू झाली आणि ते पात्र भरल्यानंतर थांबली. परमात्म्याने प्यायलं. गरीबदासजींनी परमात्म्याला दिलं, घ्या महाराज प्या. तुम्ही तर कमाल केली, तुम्ही तर. थोडंसं मालक प्यायले, मग म्हणाले बाळांनो तुम्ही पिऊन टाका, अमृत आहे हे, सतलोकातून आलंय हे, इथलं नाहीये. पण जे मोठ्या वयाचे एजचे जे गवळी होते, गुराखी होते, ते म्हणू लागले आम्ही नाही पिणार. कुमारी गाईचं दूध काढलं जादूटोण्याने, पापाचं दूध आहे, आम्ही नाही पिणार, आणि उठून निघून गेले. मग गरीबदासजी म्हणू लागले हे महाराज मज दासाला द्या आपलं, कधी मिळेल असं अमृत. कारण की म्हणतात चाणाक्ष बाळाचे म्हणतात पाळण्यातच पाय दिसू लागतात. तर लहानपणापासूनच त्यांच्यात ही प्रेरणा होती. परमात्मा म्हणाले घे बाळा अमृत पी, भक्ती करत जा. पुष्कळ ज्ञान दिलं. मग प्रेरणा झाली तर मंत्र दिला प्रथम 5 नामांचा. पुन्हा प्रेरणा झाली की सतलोक दाखवा दाता एकदा, म्हणजे विश्वास दृढ होईल.
सतलोकात घेऊन गेले, पुन्हा आणून सोडलं. परमात्म्याशी परिचित होऊन त्यानंतर गरीबदास साहेबजींनी परमात्म्याचा महिमा, कबीर परमेश्वराचा महिमा कलम तोड सांगितला. काय सांगितलं? हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात दुलाहा भेद न पाया वो काशी महे कबीर हुआ, अनंत कोट ब्रह्मंड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर हैं गे कुल के सिरजनहारे. गरीबदासजींनी फायनल केलं. 2 वाणींमध्ये जेव्हा कोणी समजणारा असतो पण असं मानलं की तो कबीर जो धाणक विणकर होता तो परमात्मा, नाही नाही नाही, हे नाही होऊ शकत. तर हा संपवण्यासाठी ते ज्ञान सांगितलं जातं. जसं लहानसं बालक असतं आणि ते वडिलांचा पेन घेऊन म्हणतं की बाबा हे काय आहे बाबा. वडील म्हणतात बाळा हे पेन आहे. तो म्हणतो हे पेन आहे, पेन आहे. तर ते करत करत तो ते ठेवून देतो. त्याला अविश्वास नसतो की वडील जे सांगतायत ते खोटं आहे, परंतु त्याची बुद्धी स्वीकार करत नसते की ते पेन कशाला म्हणतायत. हा जो आहे तो आता जेव्हा ते मूल मोठं होतं तेव्हा वडील म्हणतात पेन घेऊन ये बाळा मुली. तर धावत जातात मुलं आणि उचलून आणतात, घ्या बाबा पेन. तर आता ते समजदार झालेत. मिटलं. तर आता या संसारात आहे. कबीर साहेब भगवान तर हे आत्ता तुमच्यात पण आहे, कारण पहिल्यांदा जो येतो तो थोडा लगेच भक्त बनतो. पण जी दासाची मुलं झाली, नाम घेतलं, दीक्षित झाली मुलं आणि मुली, तर त्यांना अविश्वास नाहीये दासाच्या बोलण्यावर, परंतु अजूनही आहे. तर हा संपवण्यासाठी हा सत्संग ऐकवला जातो. आता गरीबदास साहेबजींनी जी परमात्म्याची व्याख्या केली आहे ती ऐकवतो. पुण्यात्म्यांनो, सन 1994 पासून सन 2012 पर्यंत तर आम्ही इतका संघर्ष केलाय की ह्या अज्ञानाचा नाश करण्यात सफल झालो कबीर भगवानांच्या कृपेने. आणि 2012 नंतर आता आपण पाहत आहात कसं वादळ आलं भगवानाच्या ज्ञानाचं. हय. तर आत्तापर्यंत तर दास तुम्हाला सद्ग्रंथातून हे सिद्ध करू इच्छितो की कबीर इज गॉड. हु कबीर? ते गरीबदास साहेबजींनी सांगितलंच आहे. हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात दुलाहा भेद न पाया वो काशी महे कबीर हुआ. तो धाणक विणकर, विभर. आता ह्या बरोबरच जसं आदरणीय नानक साहेबजींना भगवान भेटले, कबीर परमात्मा जिंदा महात्म्याच्या रूपात बेई नदीवरून त्यांना सोबत घेऊन गेले. दोघांनी एकदम उडी मारली, अंतर्धान केलं, सतलोकात घेऊन गेले आणि परत आणून सोडलं 3ऱ्या दिवशी. तेव्हा त्यांनी प्रत्यक्षदर्शी भगवानाला मग विणकर रूपात बघितलं. काशीमध्ये परमात्म्याने म्हटलं होतं की मी काशीत विद्यमान आहे. पुण्यात्मा तिथे एका विणकराची भूमिका पार पाडतोय. मग त्या नानक साहेबजींना विश्वास बसत नव्हता, त्यांचा संपत नव्हता की भगवान जो वर दिसला, साऱ्या ब्रह्मांडांचा मालक, संचालक, एवढं सुंदर तेज झालं तिथे जाऊन, तो माणूस तो म्हणतोय की मी काशीत विणकर रूपात राहतोय, कपडे विणतो आणि कबीर माझं नाव आहे. तर नानक साहेबजी जेव्हा 3ऱ्या दिवशी परत आले तर 2 दिवसांनंतर त्यांनी पहिली उदासी म्हणजे प्रथम यात्रा, उदासी म्हणजे जगापासून उदास होऊन परमात्म्याचा शोध पृथ्वीवर करण्यासाठी पहिली यात्रा काशी बनारसची केली होती. जेव्हा तिथे जाऊन बघितलं, अरे खरोखरच ज्याला मी सचखंडात बघितलं होतं तोच बसलाय इथे हातमागाच्या जागी विणकर बनून. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, त्यांची वाणी नोंदलेली आहे गुरुग्रंथ साहिबमध्ये. गुरुग्रंथ साहिबच्या पान नंबर 34 वर, तेरा एक नाम तारे संसार मैं एहो आस एह आधार. आणि म्हणतात, भाई सुरत मुल्क की वेश ए ठगवाड़ा ठगी देश, ये खरा सियाणा होता बार, ये धानक रूप रहा करतार, धानक रूप रहा करतार. 721 पानावर लिहिलंय की एक अर्ज गुप्तन पेश तोदर कून करतार, हक्का कबीर तो बेऐब परवरदिगार. सत कबीर, हक्का कबीर म्हणजे सत कबीर आणि निर्विकार परमात्मा.
721 731 पानावर लिहिलंय की नीच जात परदेसी खिन आवे तल जावे अत्ता की संगत नानक रेंदा क्यों कर मुंडा पावे. त्याचा आदी अंत मी कसा पाहू. एक सेकंदात इथे दिसतो, दुसऱ्या सेकंदात तिथे जाऊन सतलोकात बसलेला असतो. आता दोन महापुरुषांनी प्रमाणित केलं की हा तो परमात्मा आहे, सारी सृष्टी रचणारा. कोण करतार म्हणजे कोण म्हणजे शब्द, करतार म्हणजे रचणारा. ज्या शब्दाने ज्याने सारी सृष्टी रचली. आणि गरीबदासजी म्हणतात, एक शब्द से सब किया जितना तक उपजा जीव. एक वचनात सर्व रचले सकल ब्रह्मांड. आणि स्वतः परमात्मा पण म्हणतात, अनंत कोट बाजी जहां हम रचे सकल ब्रह्मांड गरीब दास मैं क्या करूं ये काल करे जीव खंडे. ओए होए. हम ही अलख अला है कुतुब गोस और पीर गरीब दास खालिक धनी हमरा नाम कबीर. ए स्वामी श्रेष्ठा में श्रेष्ठी हमारा तीर दास गरीब अधर बसू अवगत सत कबीर. दादू साहेबजींनी म्हटलंय की जिन मुझको निज नाम दिया सो एक सतगुर हमार दादू दूसरा कोई नहीं वो कबीर सत्यहार. असं मुलुकदासजींनी म्हटलंय, असं धरमदासजींनी म्हटलंय, असं घिसादासांनी म्हटलंय. आणि असंच स्वामी रामानंदजींनी म्हटलंय की दो ठोर है एक तू भया एक से दो गरीबदास हंकार ने तुम आए हो मंदो. बोलत रामानंद जी सुनो कबीर करतार गरीबदास सब रूप के तुम ही सृजनहार. हे तर त्या महापुरुषांच्या वाणीने तुम्हाला प्रमाणित केलं की ज्यांना भगवान भेटला. आणि ह्याच्याच संदर्भात आता ही कथा सांगतो. जेव्हा परमेश्वर कबीरजी लीला करत, जसं परमात्म्याविषयी तुम्हाला अनेकदा सांगितलं आहे की ज्येष्ठ शुद्धी पूर्णमासी संवत 1455 सन 1398 मध्ये परमात्म्याने सतलोकातून येऊन एक शिशुरूप धारण केलं होतं. लहर तारा नामक एका सरोवरात कमळाच्या फुलावर. तिथे एक अष्टानंद नावाचे ऋषी, जे रामानंदजींचे शिष्य होते, ते पण त्याचे प्रत्यक्षदर्शी होते. त्यांनी रामानंदजींना जाऊन सांगितली होती सगळी घटना. तिकडून निरुनिमा जे निस्संतान विणकर होते, ते स्नान करण्यासाठी त्याच तलावात जायचे, जे गाव त्यांच्या रहिवास झोपडीपासून, रेसिडेन्सपासून 3-4 किलोमीटर दूर होतं, जंगलात, जिथे गंगेचं पाणी लाटांद्वारे उसळून एकत्र व्हायचं पावसाच्या दिवसात. तिथे परमात्म्याला प्राप्त केलं. शिशुरूपात घेऊन छोट्याशा नवजात शिशूला घेऊन घरी आले होते. सगळा संसार, गाव बघायला आलं होतं. सगळं शहर, काशी शहर बघायला लोटलं होतं. इतकं सुंदर बालक कधी ना बघितलं ना ऐकलं. 25 दिवसांपर्यंत परमात्म्याने काहीच खाल्लं नव्हतं. तेव्हा काळजीत पडले दोघे निरुनिमा. तेव्हा परमेश्वराची लीला कबीर भगवानांच्या कृपेने एक कुमारी गाय मागवली गेली होती. मोठी कथा आहे, आज पुढून सुरू करू. एक कुमारी गाय, कुमारी वासरू. जसं नीरू जो होता आधी ब्राह्मण होता, गौरीशंकर नाव होतं ह्याच जन्मात. त्यांना बळजबरीने मुसलमान बनवलं होतं. तसं निमाला पण, जी त्याची पत्नी होती, त्या दोघांना बळजबरीने हिंदूंचं मुसलमान बनवलं होतं. तरीही त्यांची आस्था, असंही कोणीही साधू, हिंदू, मुसलमान कोणीही असो, जेव्हा संकट येतं तेव्हा सर्व धर्मातील गुरूंकडे आपली शंका, आपल्या अन्य संकटाच्या उपायासाठी जातात. तर नीरू गेला होता रामानंदजींकडे. रामानंदजींनी त्यांना सांगितलं होतं की कुमारी गाईचं दूध तो पिईल, मला तो विद्वान पुरुष दिसतो आहे कोणी, आणि त्याला कुमारी गाय आणून दूध पाजा, कुमारी गाय दूध देईल. तर हे त्याच्या पचनी पडलं नव्हतं. कोणाला? नीरूला. की कुमारी गाय कशी दूध देईल. स्वामीजींनी मला असंच घाबरवलंय असा विचार करून तो घरी येऊन बसला. त्याच दिवशी निमाने फायनल निर्णय घेतला होता की हे मूल मरेल आणि मी पण सोबत मरेन, ह्याच्याशिवाय मी जगू नाही शकत. आणि ते शंकराचे पुजारी होते. त्याच जन्मी जेव्हा ते ब्राह्मण होते तर शंकरजींचं स्मरण केलं. परमात्म्याची प्रेरणा होती. शंकरजी तिथे साधुरूप घेऊन प्रकट झाले, समोर येऊन नजरेस पडले. माईने मग आपलं सगळं दुःख सांगितलं. मग परमात्म्याला मांडीवर घेतलं. परमात्मा कबीरजींना पाळण्यातून उचलून निरुनिमाने साधुरूपात उभ्या असलेल्या शंकर भगवानांच्या पायावर ठेवू पाहिलं.
परमात्मा वर उठले. साधू रूपात उभ्या शिवाच्या डोक्याबरोबर हवेत स्थिर झाले. तेव्हा माईला आनंद झाला की ह्या साधूमध्ये मोठा चमत्कार आहे. माझ्या मुलाला हवेत उडवलं तर जीवदान पण देईल. आणि ती लीला मालक स्वतः करत होते. आता शंकरजींनी असा हात केला तर त्यांच्या हातात आले भगवान 25 दिवसांच्या बालक शिशुरूपात. तेव्हा परमात्म्याची आणि त्या शंकर भगवानांची 6 वेळा चर्चा झाली. आणि माई बघते, लक्ष देऊन मुलगा बोलतोय. ती विचार करत होती, या बाबाजींनी बोलता केला माझा मुलगा. इथे गरीबदास सूक्ष्म वेदात म्हणतात, जगत का पेखणा पेखा धनी का नाम ना लेखा. आम्ही रामकृष्ण ब्रह्मा विष्णू महेशाला असं सुप्रीम पॉवर मानलं होतं की जी लहान मोठी संकट या पुजाऱ्यांवर येतात ते पण भगवान कबीर साहेबच त्यांना सुख देतात आणि निमित्त यांचं करतात. त्यांना प्रसिद्धीची भूक नाहीये, कारण की ज्यांचा महिमा अपरंपार आहे त्यांना गरजच नाही प्रसिद्धीची. तर शंकर भगवान त्या बाबाजींचा महिमा होत होता त्या निमाच्या दृष्टीने. ते पण विचार करत होते, परमात्मा ही म्हातारी मरेल, मी तर मरणार नाही, पण ती मरेल काळजी करून माझ्याविषयी जेवण तिने सोडले. तेव्हा शंकर भगवानांना प्रेरित करून म्हणाले, परमात्मा की एक कालवड आणा, तिच्यावर तुमचा आशीर्वाद युक्त हात ठेवा, ती दूध देईल, मी ते पिऊन टाकीन. आणि स्वच्छ भांडं मागवा ब्राह्मण त्या कुंभाराकडून. तेव्हा नीरूला सांगितलं गेलं आणि तिकडे रामानंदजींनी पण तेच सांगितलं होतं. तेव्हा तिची आशा थोडी जागृत झाली आणि त्याने म्हटलं महात्म्याने की तू आण वासरू. महात्मा रूपात उभ्या शंकरजींनी म्हटलं की नीरू तुम्ही जाऊन कालवड आणा, माझ्या आशीर्वादाने दूध देईल. तेव्हा त्याला विश्वास वाढला की महात्म्यात काही दिव्य शक्ती आहे. असंच झालं. कुमारी गायीने दूध दिलं, भगवानाने दूध प्यायलं. तर आजपर्यंत आपण ज्या सद्ग्रंथांना खरं मानत आलो, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1 मंत्र 9 मध्ये स्पष्ट लिहिलंय की जेव्हा भगवान परमात्मा अमर पुरुष पूर्ण परमात्मा जेव्हा शिशुरूप धारण करून आपली लीला करायला प्रत्येक युगात येतात तर त्या कुमारी गायींद्वारे त्यांच्या पालन पोषणाची लीला होते असं लिहिलंय. जे वेद सांगतात तुम्हाला अनेकदा दाखवले दासाने. जेव्हा वेद सांगतात की भगवान अशी लीला करतात आणि ज्यांनी ही लीला केली आहे तर हु इज गॉड, ही इज गॉड. तर तो कबीर इज गॉड. कोण कबीर? हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात दुलाहा भेद न पाया वो काशी महे कबीर हुआ. आता गरीबदासजींचे अमर बोल तुम्हाला ऐकवतो. आता पुण्यात्म्यांनो, जसं आत्तापर्यंत आपण जी पण कथा कहाणी ऐकत होतो, जे दास तुम्हाला आत्तापर्यंत ज्ञान सांगत राहिला ते प्रमाण अजून देत राहिला, सद्ग्रंथांना समोरासमोर करून तुम्हाला ह्या स्तरावर आणलं आहे की आता जी दास मालकांची वाणी वाचून दाखवेल की तुमचा त्यावर पूर्ण विश्वास बसेल. जर आधी मी ही कथा वाणी सांगितली असती तर तुम्ही मन मारून बसला असता की हे कसं होऊ शकतं, हे होऊ नाही शकत. तुमची कर्म ही बिघडली असती. भक्ती नाम घेतल्यानंतरही जर गुरुजींच्या बोलण्यावर अविश्वास असेल तर त्याच्यात तुमच्या नामात फरक पडतो, नाम कमजोर होतं, तुमची आस्था कमी होत गेली तर भगवानाची पण कृपादृष्टी कमी होईल. तर म्हणून दासाने आधी लागोपाठ 10, 12, 13 वर्षांपर्यंत एकच ध्यास घेतला, सगळे पुरावे दिले, सद्ग्रंथ दाखवले, कारण की तुम्हाला ABCD शिकवली भक्तीची. आणि आता ह्या योग्य झालात की ह्या गूढ रहस्यांना समजाल जी सद्ग्रंथात प्रमाणित आहेत. आता जसं तुलसीदासजींनी लाखो वर्षांपूर्वी घडलेली घटना रामायणाची आपल्या सिंपल लँग्वेजमध्ये चौपाईमध्ये संत भाषेत लिहिली आणि सर्व हिंदू समाजाला ती पूर्ण मान्य आहे. कारण जसंच्या तसं चित्रण आहे, चित्रार्थ आहे. आधी संस्कृतमध्ये होती, मग त्यांनी आपल्या सिंपल भाषेमध्ये लिहिली. अशी गरीबदासजींनी त्या परमेश्वराचा, कबीर परमात्म्याचा, असंख्य ब्रह्मांडांच्या मालकांचा महिमा
तुलसीदासांसारखा प्रत्यक्षदर्शी लिहिला. तुलसीदासांनी तर ऐक्यू ज्ञानावर लिहिली आणि परमात्मा गरीबदासजींनी प्रत्यक्षदर्शी भगवानांचं आणि इथे जे दयेने त्यांची दिव्यदृष्टी उघडली ते सगळं ज्ञान त्याच्यात लिहिलंय. 84 बंधन कटे किन्नी कल्प कबीरे, भवन चतुर्दश लोक सब ये टूटे जम धीरे, अंत कोट ब्रह्मांड में बंदी छोड़ कहाए, सो तो एक कबीर है जननी जने नवाए. शब्द स्वरूप साहेब जनी शब्द से अंध सब माही, बाहर भीतर रम रहा जहां तहां सब ठाई. जल ग्रीव जल थल पृथ्वी गगन में वो बाहर भीतर एक, पूर्ण ब्रह्म कबीर हैं वो अवगत पुरुष अलेख. सेवक होके उतरे इस पृथ्वी के माही, जीव उदाहरण जगत गुरु बार बार बलि जाही. आता गरीबदास साहेबजी काय सांगतायत? जल थल पृथ्वी गगन में बाहर भीतर एक, पूर्ण ब्रह्म कबीर है वो अविगत पुरुष अलेख. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? माझं नाव विशाखा राजेश भावसार. आपण कुठून आलात? मी महाराष्ट्र राज्यातून धुळे जिल्ह्यामध्ये राहते. आपण काय शिक्षण घेत आहात? मी आता BCA सेकंड इयरला आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 2013 संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर मी महादेवाला मानत होते. माझे वडील महादेवाचं पिंड बनवत होते, श्रीयंत्र बनवत होते आणि ते स्वतः एका गुरुपदावर होते. लोक त्यांचे पाया पडून शिवलिंग वगैरे घेऊन जात होते. तर अशा प्रकारे आमची ही साधना होती. जसं आपण सांगत आहात की आपले स्वतःचे वडील हे एक गुरुपदावर होते, तर ह्या स्थितीमध्ये असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे कसे वळालात आणि आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा यामुळे घेतली की मला अगोदर जे प्रश्न पडत होते त्यांचे उत्तरं मला कधी भेटले नव्हते. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेला मी संत रामपालजी महाराजांची सृष्टीरचना ऐकली तर त्यातून मला हे सगळे उत्तरं भेटले की जसं की परमात्मा साकार आहे की निराकार, परमात्मा कुठे राहतो, कोणी पाहिलं आहे, परमात्माचे धाम काय आहे, परमात्मा कशा प्रकारे त्यांच्या इथे गती करतात, कशा प्रकारे ते इथे येतात, युगामध्ये येऊन कशा त्यांचे लाभ दाखवतात, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला संत रामपालजी महाराजांच्या सत्संगामधून भेटली. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहेत त्या सत्संगातनं आपल्या मनामध्ये जे प्रश्न उडत होते त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सत्संगाद्वारे मिळाले आणि आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? प्रथमच माझ्या घरामध्ये लाभ म्हणजे हा माझाच लाभ आहे की मला गाठ सांगितली होती, माझ्या ब्रेस्टमध्ये गाठ होती. तर त्या गाठीचं रूपांतर एका कॅन्सरमध्ये होत होतं. तर हे सगळं गाठ मला खूप त्रास देत होतं. ते मला चालू देत नव्हतं, मला व्यवस्थित राहू देत नव्हतं. त्या गाठीमुळे मला बसता येत नव्हतं किंवा व्यवस्थित खेळताही येत नव्हतं. त्यावेळेला मी खूप लहान होती, त्यावेळेला मी फक्त 13 वर्षाची होती. त्यावेळेला मला ही गाठ होती. तर ती गाठ निदान करण्यासाठी मी ज्या वेळेला आश्रमात गेले त्यावेळेला मी संत रामपालजी महाराजांना सांगितलं की माझ्या शरीरामध्ये अशा अशा प्रकारचा रोग झाला आहे मला. संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की ही गाठ तुझी बरी होऊन जाईल.
तर एवढं त्यांचं वचन ऐकताच ती गाठ बरी झाली आहे आणि आज मला त्या गाठीचा काहीही त्रास नाही. ज्या गाठीला मला ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी, त्या गाठीला मला एकही गोळी घ्यावी लागली नाही. परमात्म्याच्या दयेने माझी गाठ अत्यंत बरी झाली आणि आज मी एक निरोगी स्वस्थ शरीर जगत आहे. त्याबद्दल शंका नाही आहे मला. या व्यतिरिक्त मला असं सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये माझी बहीण आहे. तिला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. तर तो पॅरालिसिसचा अटॅक पण तिचा बरा झाला. संत रामपालजी महाराज चरणामृतची बॉटल देतात, तर त्या बॉटलद्वारे तिचा तो पॅरालिसिसचा अटॅक पण बरा झाला आहे. तसेच माझ्या मम्मीला थायरॉईडचा प्रॉब्लेम होता, तर थायरॉईडचा प्रॉब्लेम देखील परमात्म्याच्या शरणमध्ये आल्यामुळे बरा झाला आहे. आणखी माझ्या वडिलांनाही डायबिटीजचा प्रॉब्लेम होता, तर डायबिटीजचा प्रॉब्लेमसुद्धा पप्पांचा बरा झाला आहे. आता माझे वडील सगळं खातात, गोडधोड वगैरे सगळं खातात. त्यांना कुठलाही रोकटोक नसते खाण्याबाबत, सगळं खाऊ शकतात ते. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जे शारीरिक स्वास्थ्य लाभलं, त्याचप्रमाणे जी आपल्या शरीरामध्ये जी काही व्याधी होती ती पूर्णतः बरी झाली आणि पूर्णपणे आपल्या परिवाराला एक समृद्ध आणि निरोगी आयुष्य जगायला आज मिळत आहेत. तर मला असं विचारायचं आहे की आज आपण आपल्याकडे जर बघितलं आपण, तर आपण एक युवा आहात आणि या वयामध्ये आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि आपण भक्ती मार्गात आहात. या विरुद्ध जर आपण समाजामध्ये जर बघितलं तर समाजामध्ये आज युवा जो आहे हा भक्तीपासून वंचित आहे. त्याचा जो मार्ग आहे तो भरकटलेला आहे. तर अशा युवांना आणि या समाजाला आपण काय संदेश द्याल? मी आज या युवा वर्गाला एक संदेश देऊ इच्छिते की मी स्वतः एक मुलगी आहे आणि माझ्यासारख्या अनेक मुली या जगात राहतात. तर मी त्यांना हात जोडून विनंती करते की आज या समाजामध्ये स्त्रीला काही जास्त दर्जा दिला जात नाही. स्त्रीची जन्मताच हत्या केली जाते पोटामध्ये, त्याला आपण भ्रूणहत्या असे म्हणतो. तर स्त्रीला गर्भातच मारून तिच्याविषयी लोकांना म्हणजे आता त्या बापाला एवढं टेन्शन असतं की त्या मुलीला आपण कसं सांभाळणार, कसं मोठं करणार. तर हे सगळं टेन्शन परमात्म्याने दूर केलेलं आहे. आज माझ्या वडिलांना, आम्ही 2 बहिणी आहेत, एक माझ्यापेक्षा एक मोठी बहीण आहे. तर माझ्या वडिलांना संकट होतं की आम्ही 2 बहिणींचा ते सांभाळ कसे करतील. त्यांना हुंडा द्यावा लागेल त्यांच्या लग्नाला किंवा त्यांच्यासाठी खूप खर्च करावा लागेल, असं माझ्या पप्पांना लहानपणापासूनच सतत टेन्शन असायचं. तर आज परमात्म्याच्या कृपेने संत रामपालजी महाराजांनी असा समाज बनवला आहे की आमचा हा नियमच असा आहे की हुंडा घ्यायचाही नाही आणि हुंडा द्यायचाही नाही. असा नियम आम्हाला परमात्म्याने टाकून दिल्यामुळे, संत रामपालजी महाराजांनी असा नियम टाकून दिल्यामुळे आज माझ्या वडिलांच्या डोक्यावरचा कैक लाखपटीने भार कमी झाला. माझ्या वडिलांना टेन्शनच नाही आहे कसलं, की आज ते सगळं परमात्म्यावर सोपवलेलं आहे त्यांनी, की जे करतील ते परमात्मा बरोबर करतील. आणि त्या पद्धतीने आज आम्ही इथे जीवन जगत आहोत. आणि हुंडारूपी राक्षसाला संत रामपालजी महाराजांनी अगदी नष्ट केलं आहे. तसेच माझ्यासारखे असे अनेक शिष्य आहेत की लाखोनी शिष्य परमात्म्यांचे संत रामपालजी महाराजांचे आहेत की ज्यांनी ह्या सगळ्या कुरीती सोडल्या आहेत आणि आज ते सत्य भक्तीला, सत्य मार्गाला लागले आहेत. आपण आज बघू शकतात की या जगामध्ये खूप अत्याचार चाललेत मुलींवरती. तर या अत्याचाराला आळा घालण्याचे काम संत रामपालजी महाराज करत आहेत. तर एवढ्या सगळ्या गोष्टी परमात्म्याने आपल्या सत्संगामध्ये सांगितलं आहे की तुम्ही जर तिळभर मांस जरी खाल्लं तरी तुम्हाला नरकामध्ये जागा भेटणार आहे. तुम्ही जर एखाद्या परस्त्रीकडे जर वेगळ्या नजरेने म्हणजे वाईट नजरेने पाहिलं तरी परमात्मा सांगतात की तुम्हाला त्याचं खूप पाप भोगावं लागेल, 70 जन्म तुम्हाला आंधळं व्हावं लागेल. तर परमात्मा सांगतात की तुम्ही त्या परनारीकडे अशा भावाने बघा की ती तुमची बहीण आहे, ती तुमची आई आहे, तर ती तुमची मुलगी आहे. अशा तुम्ही जर नजरेने जर बघितलं तर त्या स्त्रीमध्ये तुम्हाला तुमची आई असल्यासारखं भासेल किंवा बहीण असल्यासारखं भासेल. तर तुमच्यामध्ये ते वाईट संस्कार जडणार नाहीत. असा सभ्य समाज संत रामपालजी महाराज बनवत आहेत. असा समाज त्यांनी निर्माण केला आहे की जो समाज सगळ्यांना एक शिकवण देऊ शकतो आणि सगळ्यांना घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकतो. जे शासन खूप आधीपासून करत आहे, जे सरकार खूप करत आहे, पण त्यांच्याकडनं हे शक्य नाही होते. ते परमात्मा फक्त एक 10 मिनिटाचं नामदान देऊन, त्यांना काही नियम सांगून
परमात्मा ते फक्त 10 मिनिटात करून त्या भक्ताला असं बनवत आहेत की जो आज सगळ्या समाजाला सांगू शकतो की तो अशा पद्धतीने घडलेला आहे. आपण पण त्यांचं ज्ञान समजून घ्या, नाम घ्या, त्यांच्याकडनं दीक्षा घ्या आणि एक सुजाण नागरिकाचे जीवन जगा. कारण परमात्मा सांगतात की वाईट कर्म आपल्याला भोगावेच लागणार आहेत आणि जर आपण वाईट कर्म करू तर आपल्याला ते नरकामध्ये जाऊन भोगावेच लागणार आहे. पृथ्वी ऊपर पग जो धारे 1 करोड जीव दिन में मारे. तर आपण फक्त पृथ्वीवरती पाय ठेवल्यावरती आपल्याकडनं एवढे पाप होतात. जर आपण त्या पापांपासून जर आपल्याला जर सुटका पाहिजे असेल तर संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊन आपण आपले जीवन सफल बनवा आणि परमात्मा कृपेने सुखी जीवन जगा. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराज एक स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी जे काही सतसाधना देत आहेत, त्या सद्भक्तीला जर एखाद्या व्यक्तीला ग्रहण करायचं असेल किंवा त्या व्यक्तीला ती नामदीक्षा, तो गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती तो मंत्र कसा घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचं सत्संग चालू असताना स्क्रीनवरती काही नंबर फ्लॅश होत आहेत, तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तिथून तुम्हाला नामदान सेंटरचा पत्ता भेटेल आणि तिथे जाऊन तुम्हाला नामदीक्षा ग्रहण करता येईल. निशुल्क नामदीक्षा असते, तिथे कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.